यांच्यामुळं, आका आणि त्यांचे जे गँग आहे यांच्यामुळं, आणि अजूनही मला असं वाटतं की पूर्णपणे काय तुम्हाला क्लीन चिट कोणी दिलेली नाही, अजून सप्लिमेंटरी चार्जशीट व्हायचं आहे. ते येईल असं तुम्हाला वाटतं आणि त्याच्यामध्ये हे असू शकतात असं नाही तुम्हाला नाही वाटतं? नाही माझा आरोप होता, मी आज माझा आरोप तो थांबवलेला आहे थोडंसं, कारण मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आलं आहे की ते अशा प्रकारची बैठक झाली नाही असं काल CM साहेब मला वाटतं काल का परवा कुठंतरी बोलले. त्यामुळे मी त्याच्यावरती म्हणत नाही, परंतु याच्यामध्ये तपास अजून बाकी आहे. कारण जे चार्जशीट दाखल केलं आहे त्या चार्जशीट दाखल करण्यामध्ये पहिलं जे हक्क आहे तो सप्लिमेंटरी चार्जशीटचा SITने राखीव ठेवलेला आहे. अजून पूर्ण चार्जशीट झालेलं नाही. अजून तिथले जे ते PI होते, देशमाने का काय तो त्याचं नावही आठवत नाही मला नीटनाटकं, तो PI, त्याच्यानंतर राजेश पाटील नावाचा PSI का API आहे तो, त्याच्यानंतर वाशीचे 2 पोलीस कर्मचारी आहे त्यांच्याबद्दल ऑब्जेक्शन आहे, आणि याच्यामध्ये डॉक्टर वाय भासे नावाचा एक डॉक्टर आहे, दाम्पत्य हा नवरा बायको त्यांची सरकारी वकील, नॉट वकील, सरकारी वकील, हा सरकारी वकिलाचा नवरा डॉक्टर. आता तो जनावराचा आहे का माणसाचा आहे मला माहीत नाही, पण त्याला मुकादम मानतात, मुकादम. मग आता हे मुकादम जे आहे, ह्या मुकादमांनी ही जी तयार केलेली गँग आहे अगोदर, या मुकादमांची, या वायभाषेची गँग आहे, ह्या वायभाषेनी स्वतःचे पैसे दुसऱ्यांना दिलेले वसुली करण्यासाठी पाळलेले कुत्रे म्हणा, गुंड म्हणा, अजून काय, तर ते ही टीम होती. आणि ही टीम काय करायची, कोण्याही मुकादमाकडं, समजा राजीवजी खांडेकर साहेब एक मुकादमा आहेत आणि सुरेश दस एक मुकादमा, आणि त्या मुकादमाचे आमच्याकडं 10-10 लाख आहेत उसने, आमच्याकडनं जर परत नाही दिली तर मग सुदर्शन घुले, प्रतीक घुले, केदार यांना बोलवून घ्यायचं, राजीव खांडेकरांना उचलून आणायचं, आणि त्या शिव जे म्हणतात ना, ती टाकळी शिव, ज्या शिवेवरती नेऊन संतोष देशमुखला सुद्धा मारलं, तिथं जो टोल नाक्याच्या जवळची जागा आहे ती, हा जी म्हणजे मोकळी जागा आहे, शिव म्हणतात त्याला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.